श्री स्वामी समर्थ सर्वांना। सर्वप्रथम सॉरी बोलते कारण खूप दिवसांनी माझा ब्लॉग येतोय। तर हे राणीचं सकाळ सकाळ अर्धा तास लागलेला हेअर विंचरायला आणि मी पण उठले होते। मम्मी भाजी घ्यायला चालली होती आणि माझी मम्मीने मग नंतर भाजी घेऊन आली। भाजी भाजी या भाजी ना खूप ऊन लागतं। त्यानंतर मग मी माझी देवपूजा करून घेतली, म्हणजे वाचायची असते पोथी वगैरे ती सगळं वाचायला घेतलं सकाळ सकाळ उठल्यानंतर। कारण सकाळ सकाळ उठून लगेच वाचलं ना म्हणजे कसं फ्रेश मूडमध्ये वाचून होतं, नाहीतर मग दुपारी खूप कंटाळा येतो। तर मग सकाळ सकाळ वाचून घेतलं मी ते पोथी माझी। मला एक सकाळी फोटो सापडला होता साईनाथांचा, तो गळ्यात लटकवतात लॉकेट ते असंच बाहेर पडलं होतं धुळीत। तर मग मी त्याला स्वच्छ धुतलं वगैरे आणि तेव्हापासून सकाळपासूनच माझ्या तोंडात ते साईबाबांचं गाणं वगैरे येत होतं। ज्यांना रोज स्वामींची सेवा करणे वगैरे शक्य होत नाही, सध्या माझे 3 अध्याय 11 वारी बंद आहेत, तर त्यामुळे जास्त काही होत नाही म्हणून मी दत्तभावाने बोलत असते। जंब दैत्यती प्रासा देव की विमेर त्यात तखेव विस्तारी माया तिसुत इंद्र करे हन्नागतुर्त एवी लीला कैकै शर्व की दिवर्णवे कोते सर्व दोड्यो आयु सतने काम की दो एने ते निष्काम बोध्याय दुनिया परशुराम साध देव प्रल्हाद काम एवी तारी कृपा अगाध केम सुनेना मारो साध दोड अंतना देख अनंत माकर अधवच शिशुनो अंत। आणि मग पूजा वगैरे सगळं आवरल्यानंतर मग उपवास होता, त्यामुळे मग बटाट्याचं हे करायला घेतलं कारण साबू पिसवलेला नव्हता आम्हाला। शक्यतो साबू आवडतच नाही, त्यामुळे आम्ही बटाट्याचंच करून खात असतो। सोपं जातं करायला आणि पटकन चटकन तयार होतं आणि खाता पण येते पटकन। त्यात भूक पण लागली होती खूप सारी, त्यामुळे पटकन काय होईल असंच पाहिलं आणि पटकन खाल्लं ते। उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे आता खूप सारं गरम होते, उकडते फार असं घामाने नको नको वाटतं किचनमध्ये काही काम करायला। चपात्या करायच्या असतील तर बापरे मग तर नकोच वाटतं, कारण पूर्ण घामाने आंघोळ करून निघते माणसाला, त्यामुळे खूप असं चिडचिड होते। तर मग तुम्हाला पण होत असेल ना असंच। मिरची तळून घेतली, त्यानंतर बटाटे टाकणार बस आणि मस्त खाणार। भूक पण लागली होती, बाकीची कामं पण करायची होती, पटकन केलं आणि खाल्ला। आणि एका साईडला मम्मीने तो चहा बनवत होती, आम्ही कोरा चहा पितो सगळेजण, दुधाचा नाही पीत, कारण ते दुधाचं आत्ताचं दूध जे असतं ते ओरिजिनल नाही, त्यामुळे ते बाहेरचं दूध आपण आणलं ना की ते जळजळल्यासारखं होतं, तर त्यामुळे नाही घेत, त्रास होतो त्याने, पोटात चमका वगैरे निघतात, त्याने छातीत चमका निघतात। हे सगळे एक्सपेरिमेंट करून पाहिलं आम्ही चहा पिल्यानंतर काय होतं काय नाही।
त्रास व्हायला लागला म्हणून बंद करून टाकला ते. आणि ही माझं बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. माझा भाऊ बसला होता मोबाईल बघत. मोबाईल असला की माणसं एकलखुरी होतात. आणि मम्मी एकीकडे शेंगा निवडत होती. मध्येच ऊन लागल्यामुळे असे शिंका येतात मध्ये मध्येच. आणि हे आता स्वामींसाठी ताट काढून ठेवते मी, कारण पहिला नैवेद्य आमच्या घरात स्वामींना जातो आणि नंतर मग आम्ही खातो. आणि मला मध्ये मध्ये कॅमेऱ्याकडे बघावंच लागतं. असं वेळचाळी मी डान्स वगैरे करत असते मध्ये मध्ये आणि करावंच लागतं. त्या कॅमेऱ्याकडे बघावं लागतं मला, कारण ते आमच्या घरात थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे ना, तर त्यामुळं ते लाईट्स बरोबर पडत नाही. मी मोबाईलकडनं असा फेस दुसरीकडे फिरवला ना की लगेच अंधार असल्यासारखं होतं त्या मोबाईलमध्ये. लगेच हे होऊन जातं, ते ब्लॅक ब्लॅक दिसायला लागतं. त्यामुळे मला मधनं खूप वेळा त्या मोबाईलकडे बघावं लागतं. आणि मी काकडी कापून घेतली. ते असं मला समोरनं हार्ट शेप सारखं दिसत होतं, छान असं. स्वामींना नैवेद्य दाखवला. तुम्ही पण दाखवतच असणार आहात. तुम्ही विचार करत असाल की मी या फोटो म्हणजे या पुस्तकाला नैवेद्य का दाखवते, पण हे जे पुस्तक आहे ते फक्त पुस्तक नाही आहे, हे खरे स्वामी आहेत आमचे त्यामध्ये. कारण या स्वामींनी आम्हाला म्हणजे एवढी मदत केलेली आहे, एवढे चमत्कार दाखवलेले आहेत की सांगू शकत नाही. म्हणजे थोडे जे अनुभव आले ते शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. मम्मी सांगेल तुम्हाला काय काय अनुभव आला, काय काय नाही आला. म्हणजे सगळ्यांनाच, घरच्यांना प्रत्येकालाच अनुभव आलेला आहे, पण मम्मी सांगणार आहे. आणि हे मी जेवायला बसले बाबा, कारण मला खूप भूक लागलेली. तुम्ही पण खा. आणि यानंतर मग संध्याकाळी केंद्रात गेलेली. आमच्या इकडचं केंद्र आहे गणेश केंद्र. छान वाटतं केंद्रात गेल्यानंतर. स्वयंभक्त प्रारब्ध कडवी माय आदेवी न काढी नने अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील. नको अशक्य हि शक्य. घरी आली, स्वयंपाक वगैरे सगळं रेडी होता. मग आम्ही जेवलो सगळे. तुम्ही पण या जेवायला. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. टेक केअर सगळ्यांना. काळजी घ्या. उन्हाळा लागलेला आहे, स्वतःची पण काळजी घ्या. पाणी भरपूर प्या, व्यवस्थित छान. भेटू पुढच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.